नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, महापरीक्षा.gov.in या वेबसाईटवर जाहिरात आलेली आहे। पशुसंवर्धन विभाग भरती 2019 गट क ची भरती असणार आहे आणि पद आहे पशुधन पर्यवेक्षक। तर यासाठी भरपूर जागा असणार आहेत आणि यासाठी काय प्रोसेस आहे, काय अभ्यासक्रम आहे आणि किती जागा आहे, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागातर्फे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, यासाठी परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा जाहीर झालेले आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे। तर अर्ज भरण्याची मुदत जी असणार आहे ती 4/3/2019 म्हणजे 4 मार्चपासून रात्री 10 वाजेपासून तर 24 मार्चपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे। आणि परीक्षा पूर्णतः ऑनलाईन असणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा महापरीक्षा पोर्टलवर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल। तर यामध्ये जे पद असणार आहे ते आहे पशुधन पर्यवेक्षक गट क चं हे पद आहे मित्रांनो। आणि यासाठी वेतन श्रेणी असणार आहेत 5,200 ते 20,200 आणि अधिकमध्ये ग्रेड वेतन 2,400 हे एक्स्ट्रा। आणि यासाठी मित्रांनो, या संवर्गात एकूण 149 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि यामध्ये महिला, माजी सैनिक, अपंग व प्रकल्पग्रस्त यांसाठी सुद्धा भरपूर अशा जागा आहेत। तर मित्रांनो, यासाठी तुम्ही अभ्यास हा सखोलपणे करावा व या संदर्भात या पदासाठी नेमकं कुठला अभ्यासक्रम असणार आहे तो सुद्धा आपण आता पुढे बघणार आहोत। तर मित्रांनो, तत्पूर्वी आपण परीक्षेचे स्वरूप बघूया। ऑनलाईन परीक्षा असणार आहे। परीक्षेचा कालावधी असणार आहे 90 मिनिटे म्हणजे 1.5 तास। तर पशुधन पर्यवेक्षक तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। विषय असणार आहेत इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि पशुसंवर्धन। म्हणजे इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता कॉमन सब्जेक्ट आहे मित्रांनो। तलाठीसाठी सुद्धा चालतात। मेगा भरतीमध्ये, झेडपी भरती सुद्धा कॉमन आहेत। तर मित्रांनो, यामध्ये इंग्रजीसाठी प्रश्नसंख्या असणार आहे 10 आणि प्रतिप्रश्न गुण असणार आहे 1। मराठीसाठी 20 प्रश्न असणार आहे, प्रतिप्रश्न गुण असणार आहे 1। त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये माध्यम असणार आहेत भाषा मराठी, यासाठी 20 प्रश्न असणार आहे आणि प्रतिप्रश्न 1 गुण असणार आहे। तर बुद्धिमत्ता चाचणीसाठी 10 प्रश्न असून यासाठी प्रतिप्रश्न 1 गुण असणार आहे। त्यानंतर पशुसंवर्धन विभागासाठी सुद्धा पेपर असणार आहे आणि यामध्ये एकूण 40 प्रश्न असणार आहे पशुसंवर्धन बाबतीत आणि यासाठी सुद्धा प्रतिप्रश्न हा 1 गुण हा दिला जाणार आहे। तर मित्रांनो, पदाचे नाव पशुधन पर्यवेक्षक असून यामध्ये कुठल्या टॉपिकचा म्हणजे अभ्यासक्रम कसा असणार आहे ते आता आपण बघणार आहोत। तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो, ए सेक्शनमध्ये टॉपिक इंग्लिश ॲज पर लोअर लँग्वेज आणि यामध्ये ग्रामर असणार आहे मित्रांनो। इंग्लिशमध्ये सिमिलर वर्ड्स असणार आहे, अपोजिट वर्ड्स कॉमन असणार आहे मित्रांनो। यामध्ये सेंटेन्सेस, स्ट्रक्चर ग्रामर, यूज द आयडम्स अँड फ्रेजेस असे भरपूर प्रकारचं ग्रामर यामध्ये असणार आहे। त्यानंतर मराठीमध्ये असणार आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द तसेच सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार असे बरेच विभाग व टॉपिक हे असणार आहेत। त्यानंतर टॉपिक नंबर 3 असणार आहे जनरल नॉलेज, चालू घडामोडी असणार आहे मित्रांनो। तसेच जागतिक तसेच भारतातील इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल आणि भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यव्यवस्था तसेच पर्यावरण हे सुद्धा टॉपिक असणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, लास्टचा जो टॉपिक असणार आहे तो पशुसंदर्भात असणार आहे। पशुसंदर्भात तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते। यामध्ये इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट स्पेसीज ऑफ लिव्हस्टॉक्स अँड पोल्ट्री इन इंडिया, व्हेरियस इंडिजियस ब्रीड्स ऑफ कॅटल, बफेलो, शीप्स, गोट, पिग, हॉर्स अँड पोल्ट्री बर्ड्स इन इंडिया इन महाराष्ट्र। तर मित्रांनो, यासाठी तुम्ही आवश्यक तितका, पुरेसा तितका अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो। आणि स्पेशली महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यव्यवस्था आणि शेतकरी कुटुंबातील असल्या कारणाने तुम्हाला पशुबद्दल माहिती ही भरपूर प्रमाणात असू शकते। आणि ही एक छोटीशी अपडेट होती तुमच्यासाठी। तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला म्हणजे महा एक्झामला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल बटन दाबा, जेणेकरून असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवत राहू। तर पुन्हा एकदा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।